मानवाचे पतन. उत्पत्ती 3 अध्याय 1 वचन ते 24 वचन पर्यंत. जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर उशीर न करता अभ्यासाला सुरुवात करू. 1. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय? 2. स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. 3. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. 4. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. 5. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. 6. त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. 7. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. 8. यानंतर शेळप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. 9. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? 10. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. 11. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय? 12. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. 13. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. 14. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामच्छ व वनचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. 15. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. 16. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तो क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील. 17. आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. 18. ती तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील. 19. तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंतिपून मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. 20. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. 21. परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. 22. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. 23. यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. 24. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. आमेन. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल देव आपणास खूप आशीर्वादित करू. प्रियानो, आपण या